आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज किती दिवसांनी मी व्हिडिओ बनवते, म्हणजे व्हिडिओ माझ्या अगोदर तयार झाले होते, फक्त मी आजारी असल्या कारणाने मला त्यांना अपलोड करायला नाही मिळालं. आज बऱ्यापैकी खूप छान प्रकारे आहे. तर मी आज जाते, आमच्या इथे कामेरकवाडीत राम मंदिर आहे, तर तिकडे जाते. आणि माझ्याबरोबर आहे नेहा, आहे बघा, ती पुढे पुढे चालले आणि हे बघा आम्ही बॉटल घेऊन जातोय. तर चला मग बघूया, पाया पण पडूया, दर्शन घेऊया. ज्यांना ज्यांना दर्शन घ्यायला मिळत असेल त्यांनी घ्या माझ्याबरोबर. नेहा, तू तर राम मंदिरात जाणार, तर तुला काय वाटतं, काय असेल, माणसं असतील काय, किती लांब आहे आपल्यापासून? भाविक म्हणजे भक्त मंडळी अयोध्येला गेले असतील, तर आम्हाला तिथे जाणं पॉसिबल होत नाही, म्हणून आम्ही आमच्या गावातल्या राम मंदिरामध्ये जात आहोत. तर चला तुम्ही पण. इथे खूप साऱ्या शेळ्या चरायला आल्या होत्या. मंदिराकडे जाताना माकड सेना मिळाली, तर रस्त्यावरती खूप सारे माकडे होती. मंदिरामध्ये आले आहे आणि आज अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठापना आहे. तर सगळीकडेच मोठ्या जोशाने, उत्साहाने सगळीकडेच रामाची मंदिरे सजवली आहेत आणि सगळे म्हणजे भक्त मंडळी एक्साइटेडमध्ये आहेत की मूर्ती स्थापन होईल, प्राणप्रतिष्ठापना होईल. कारण तो शब्दच बोलताना कसं जरा हे होते, आणि मला पण खूप सर्दी झाल्या कारणाने माझे शब्द जरा अडखळत आहेत, असं होतं आहे. तर जरा समजून घ्या, खूप सर्दी झाले आणि बोलायला आज खूप बऱ्यापैकी म्हणजे आहे. तर मी आज इथपर्यंत आली आणि मला मंदिरामध्ये दर्शन घ्यायला मिळालं, तर तुम्हाला पण घेणं तिथून शक्य आहे तर नक्कीच घ्या. ज्याला कोणाला अयोध्येला जायला मिळत असेल त्या नक्कीच जा आणि तिथे जाऊन दर्शन घ्या. नवरात्रातून देवी बसते, तर तिथे स्टेज आहे. पहिली इथे बसायची, तर आता तिथे बाहेर बाजूला स्टेज आहे मंदिराच्या, तर तिथे देवीला बसवतात नवरात्रातून. तर दरवेळेला आम्ही येतो, ह्या टायमिंगला पण येणं झालं होतं. तर तेच आहे हे मंदिर, फक्त दिवसातून वेगळं दिसतं आणि रात्रीचं वेगळं दिसतं. आणि हे बघा पाठी नेहा, अजून तिचं काय पूर्ण झालं नाही. सगळ्यांना माहिती असेल, हे आहेत आपले गणपती बाप्पा. तर हे बघा गणपती बाप्पा कशा प्रकारे बसतात आणि मस्तपैकी असे ह्या वेळेला मोदक न खाता ते पेढा खात आहेत आणि शेवबुंदी आहे आणि पेढा खात आहेत. म्हणजे गणपती बाप्पा दरवेळेला मोदक खातात, पण ह्या टायमिंगला पेढा आणि शेवबुंदी खात आहेत. काय बाप्पा कसे वाटत आहेत? हा आपला सगळ्यांचा कृष्ण. आणि हे बघा तो पण पेढा आणि शेवबुंदीच खातोय. तर ही दूध खाणारे आज पेढा आणि शेवबुंदी खात आहेत. हे बघा, दरवेळेला दही दूध खाणारे आज पेढा आणि शेवबुंदी खात आहेत. आणि हे पण दरवेळेला मोदक खाणारे आज पेढा आणि शेवबुंदी खात आहेत. माहिती असेल की सर्दी झाल्यावर काय, माणसाचे सगळेजण माणसंच आहोत, त्यामुळे ते सर्दी झाल्यावर त्यांना माहिती असते कसं होतं किंवा काय. बोलताना पण खूप वेळा थांबून बोलायला लागतं, कारण मला सर्दी मोठ्या प्रमाणात होते. कधी कधी आवाज पण चेंज होतो. आणि आता सध्या तर ताप सर्दी होती, त्यामुळे फक्त आता सर्दीच राहिले, तर ती थांबली. तर कारण मला असं नाही म्हणणार की मला सर्दी नसते, मला वर्षाचे 12 महिने सर्दी असते. ह्या ठिकाणी ना पूर्ण नवरात्रातून 9 दिवस देवी बसलेली असते आणि त्या खूप छान प्रकारे सजावट असते. आलो आहोत मंदिरामधून आणि
ह्या वेळेला नाही, लास्ट टायमिंगला म्हणजे आम्ही जेव्हा नवरात्रातून म्हणजे गेल्या वर्षी, ह्या वर्षी तर आम्हाला सुव्या दादा म्हणजे आमच्या इथल्या दादाने आम्हाला आणलं होतं बाईकवरून. मी आणि नेहा दोघीजणी आलो होतो आणि लास्ट टायमिंगला मी त्याच्या आदल्या वर्षी इथून रात्री आम्हाला ना गरबा नाचायचं होतं आणि त्यावेळेला ना पहिल्यांदाच आम्ही आलेलो. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की नक्की कसं नाचतात किंवा काय कसं असतो, म्हणजे ते बघायसाठी आलेलो. तर बघायसाठी आलेलो आणि दोघी पण ठरवलं की नाही जायचं, म्हणजे नाचायला जायचं. तर आलेलो गरबा नाचायला आणि त्यावेळेला आम्ही निघालेलो. तर आम्ही रात्री 2 वाजता निघालेलो इथून दोघीच जणी. आणि ते पण चालत चालत जात होतो आणि खूप काळोख होता. त्या टायमिंगला 2 वाजता आलेलो, होय की नाही नेहा? होय होय. हां, आणि 2 वाजता आलेलो आणि नंतर म्हणजे दोघीच जणी. तर त्या टायमिंगला फर्स्ट टाईम असं झालं असेल की आम्ही रात्रीचे एवढ्या रात्री प्रवास. हे मंदिर सर्वांनाच माहिती असेल की हे कोणतं आहे. खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. विठू माझा सावळा सखा माझा शोभतो राजा वैष्णवांचा. सर्व भक्त मंडळींसाठी प्रसादी केली होती. तर प्रसादी आहे ही. हे आहे आज आमच्याकडे प्रसादी, म्हणजे खडीसाखर आणि शेंगदाणा. मंदिरामध्ये रामाची तस्वीर आहे, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर मस्त असं सजवलं आहे. आणि मी असं राहिले कारण मी बघा इथे अगरबत्ती लावले आणि माझी ओढणी नीटची आहे, त्यामुळे मला काय बरोबर करायला तुम्ही बघितलं असेल तर आम्ही आलो आहोत आता सगळ्या मंदिरातून, म्हणजे आमच्या इथल्या मंदिरातून, परत राम मंदिरातून. आणि ही बघा नेहा, हिचं बघा काय चालू आहे. आणि अशीच केसांची वाट लावत असताना. नेहा काय वाटतंय, कसं झालं? छान वाटते. आज राम मंदिरात जाऊन खूप मस्त असं वाटलं, खूप शांतता वाटली. आमच्या मंदिरात खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे. आमच्या इकडचे दादा लोक देवदर्शनाला गेले होते, तर त्यांनी प्रसादी आणली होती. तर प्रसादी आहे, तर मस्त अशी प्रसादी होती. तर हाच होता व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.